हॅलो एव्हरीवन, तुमचं पण आहे का असं अनऑर्गनाइज्ड वॉशरूममध्ये सगळं सामान? सो आमचं पण असंच थोडंफार अनऑर्गनाइज सामान आहे, कारण की आमचं जे इथे ऑर्गनायझर होतं ते खराब झालेलं आहे आणि ते आम्ही पूर्णपणे काढून टाकलं. त्यामुळे हे असे खूप अनऑर्गनाइज्ड आहे. सो नॉट टू वरी, तुम्ही बघू शकता मी काय घेऊन आली आहे ते. मी घेऊन आलेली आहे हा ऑर्गनायझर. म्हणजे ह्याला विदाऊट कुठेही ड्रिल करता हे आपण स्टिक करू शकतो विथ ॲडेसिव्ह. ह्याचं मी अनबॉक्सिंग करते. हे जस्ट 400 रुपीजला आहे आणि हे 2 आहेत. स्टीलचं आहे. तुम्हाला इथे चांगला आवाज, एकदम भक्कम पण आहे. तर मी आता हे अनबॉक्स करते आणि तुम्हाला दाखवते कसं लावायचं ते. तर हे मी अनबॉक्स केलेलं आहे आता आणि हे सोबत ॲडेसिव्ह दिलेलं आहे. इथून आपल्याला काढायचं आहे आणि स्टिक करून हे जस्ट आपल्याला प्लेस करायचं आहे. तर मी आता लावते, बघूया हे कसं लागतं आहे ते. मी इथूनच सगळं सेटअप करून घेऊन जाते आहे आतमध्ये तिथे. सो त्यांनी ना हे असं दिलेलं आहे, ही स्क्रू आहे बेसिकली. ते तुम्हाला स्क्रू ओपन करायचं आहे, पण कुठे ड्रिल मशीनची गरज नाही आहे. हा असा स्क्रू ओपन होतो. त्यानंतर तुम्हाला हे इथे असं इन्सर्ट करायचं आहे, बस थोडं पुश करून. हे बघा, दोन्ही साईडला. आणि त्या स्क्रूनी फिक्स करून तुम्हाला ही जी मागची जी टेप आहे, ही टेप म्हणजे हे जे आहे ग्लू, तो काढायचा आणि इक्वली तिथे प्लेस करून बस असं स्टिक करायचं आहे. तर हे आता मी असं फिक्स केलेलं आहे. ह्याला मला आता फक्त स्क्रूज लावायचे आहेत. एक प्रो टिप त्यांनी यूज करताना सांगितलं आहे की आधी हे स्टिक करा, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे एकच आधी स्टिक करा, म्हणजे एक टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला मेजरमेंट घ्यायची गरज नाही आणि ते ॲक्युरेटली होईल. सेकंड तुम्ही इथून इन्सर्ट करा आणि मगच त्याला थोडंसं प्रेस करा. सो हे झालेलं आहे एक फिक्स. आता मी दुसरं पण लावते इथेच, जस्ट अबाव दॅट. फायनल रिझल्ट नक्की दाखवेन. हे आहे फायनल रिझल्ट. तसं तर 2 लावणार होते मी, पण एकमध्येच माझं काम सफाईच झालेलं आहे. सो मी दुसरं ठेवून दिलेलं आहे. अननेसेसरी मला यूज नव्हतं करायचं. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की हे प्रोडक्ट कसं आहे, आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये. खूप चांगलं आहे. हे बघा, खालून मी हे ओपन घेतलं सो दॅट हे क्लीन करायला पण खूप इझी पडतं. जेव्हा आपण हे पूर्ण क्लोज घेतो तेव्हा इथे धूळ वगैरे साचून राहते, क्लीन करायला खूप डिफिकल्ट जातं. हे असं असल्यामुळे मी डायरेक्टली पाणी पण टाकू शकते. आणि ॲल्युमिनियमचं आहे हे, स्टील नाही आहे, ॲल्युमिनियम आहे. सो इझी फॉर क्लिनिंग ऑल्सो. आणि हे असं फिट झालेलं आहे आणि हे वेट पण घेतलेलं आहे सगळं. सो थँक्यू फॉर वॉचिंग.